म्हाडाच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आलंय असं समजतंय। बनावट संकेतस्थळ आणून घरांसाठी इच्छुक अर्जदारांची फसवणूक केली जाते। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आलंय। मुंबई म्हाडाच्या सोडतीची इत्थंभूत माहिती या बनावट संकेतस्थळावर सुद्धा दिली गेली आहे। या संकेतस्थळावरून अर्जाची अनामत रक्कम स्वीकारण्यात सुद्धा आली। प्रकरणाची प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे आणि अज्ञात ठगसेनांविरोधात गुन्हा नोंदवलाय असं समजतंय। म्हाडा.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज आणि अनामत रक्कम भरावी असं आवाहन या सगळ्या प्रकारानंतर करण्यात आलंय। तुम्ही सुद्धा जर म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज भरणार असाल तर आधी संकेतस्थळ अधिकृत आहे का हे पहा। म्हाडा.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे। प्रतिनिधी शिल्पा नरावडे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। शिल्पा, या संदर्भातलं आता अधिकृत नेमकं काय असणार आहे संकेतस्थळ हे सुद्धा सांगितलं जातंय, पण बनावट ठगसेनांनी सुद्धा आता अनेक जणांना गंडा घातल्याचं कळतंय। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच रिद्धी, सिडकोची म्हाडाची जी लॉटरी निघाली त्या लॉटरीची जी अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट काही ठग्यांनी हुबेहूब नक्कल करून वेबसाईट निर्माण केली आणि त्यानुसार एका व्यक्तीला गंडा घातल्याची ही घटना समोर उघडकीस आलेली आहे। 50,000 रुपयाचा हा गंडा घातलेला आहे। विशेष म्हणजे या ठग्यांनी हुबेहूब वेबसाईट तयार करून आणि त्या वेबसाईटमध्ये होम पेज असेल, इतर ज्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती सुविधा आहे अगदी हुबेहूब तशीच्या तशी तयार केली आणि विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी त्या अर्जावर थेट पेमेंट प्रक्रिया केलेली आहे। अर्जाची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया न करता पेमेंट केल्यामुळे या व्यक्तीच्या लक्षात आलं आणि त्यांनी ताबडतोब म्हाडाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या व्यक्तीच्या कानावर ही घटना घातली। त्यानंतर त्यांनी तपास केल्यानंतर ही समोर आली आणि त्यानंतर म्हाडाचे जे अधिकारी आहेत त्यांनी या संदर्भात सायबर सेलमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे। आणि या तक्रारीनंतर आता नेमकी काय कारवाई होते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्याच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना सुद्धा हे आव्हान आहे, म्हाडा.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे आणि म्हाडा.org हे बनावट संकेतस्थळ आहे। तेव्हा या सगळ्याची शहानिशा करा आणि मगच तुमचा अर्ज भरा।